आमच्या अलिबाग ट्रिपची सुरुवात झाली AC लोकलमध्ये, जी की होती कल्याणपासून भांडूपपर्यंत. भांडूपवरून टॅक्सी करून आम्ही पोहोचलो रोरो पोर्टला. तिकडच्या वेटिंग रूममध्ये थोडा रेस्ट घेतला आणि काही वेळातच आमची रोरो पोर्टवरती लागणार होती. आणि जेव्हा मी तिथे उभं राहून ते बघत होतो, तेव्हा मला फायनली आपली जर्नी चालू झाली असं फील झालं. रोरोवरून समुद्र खूप छान दिसत होता आणि यावेळेस रोरोवरती खूप जास्त गर्दी होती. फक्त आणि फक्त एका तासात आम्ही मुंबईवरून अलिबाग मांडवा पोर्ट इथे पोचलेलो आणि सर्व लोक जे तिथे होते ते आतुरतेने वाट बघत होते की कधी एकदाच तो फ्लॅप खाली जातोय आणि आम्ही आमच्या गाड्या काढतोय आणि अलिबागला उतरतोय. त्यानंतर आम्ही रोरो पोर्टची ही गाडी पकडली आणि पोर्टचा जो काही रस्ता होता तो त्याच गाडीने पार केला. पोर्टवरून निघाल्यावर आम्ही रिक्षा पकडली आणि गेलो आमच्या हॉटेलच्या तरफ. संध्याकाळचं जरा बरं वाटते नाही तर किम बीच बघून जाऊया आता. नाही आपलं वासुली बरं नाही आता बघून जाऊया का किम बीचला नाही नाला किम बीचला दगडी गेला बघितला किम. रिक्षावाल्या काकांशी आम्ही बोलत बोलत आमच्या हॉटेलला गेलो. हॉटेल टूर मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. पोहोचता पोहोचता खूप रात्र झालेली आणि आम्हाला जास्त काही करायला नाही भेटला. फक्त बीचवरती एक राऊंड मारून आलो. त्या अंधारात जे काही बीच दिसत होता ते ह्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला दिसतंय. बस तेवढाच होता आमचा पहिला दिवस.